नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात फायनान्स वर्ल्ड मराठी, तुमच्या पैशासाठी योग्य मार्गदर्शन देणारं चॅनल. तुम्ही दर महिन्याला फक्त ₹5,000 गुंतवू शकत असाल, तर भविष्यात किती मोठी संपत्ती तयार होऊ शकते याचा कधी विचार केला आहे का? अनेकांना वाटतं की करोडपती होण्यासाठी खूप मोठे उत्पन्न असावे लागते. पण खरं म्हणजे नियमित गुंतवणूक आणि वेळ यांच्या मदतीनं सामान्य व्यक्ती देखील मोठी संपत्ती निर्माण करू शकते. चला तर मग पाहूया, महिन्याला ₹5,000 SIP केल्यास किती पैसा तयार होऊ शकतो. सर्वप्रथम समजून घेऊया SIP म्हणजे काय. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवता. बाजार वर गेला किंवा खाली आला तरी तुमची गुंतवणूक नियमित सुरू राहते. त्यामुळे दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यास मदत होते. आता पाहूया गणित. जर तुम्ही दर महिन्याला ₹5,000 SIP केली आणि सरासरी 12% वार्षिक परतावा मिळाला तर 10 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक होईल ₹6,00,000. पण कंपाऊंडिंगमुळे तुमची संपत्ती वाढून जवळपास ₹11,50,000 होऊ शकते. म्हणजेच ₹5,50,000पेक्षा जास्त नफा. आता आपण पाहूया 20 वर्षांसाठी SIP चालू ठेवली तर तुमची एकूण गुंतवणूक असेल ₹12,00,000 आणि अंदाजे फंड व्हॅल्यू होऊ शकते जवळपास ₹50,00,000. म्हणजेच ₹38,00,000हून अधिक नफा. आता सर्वात महत्वाचा आकडा. जर तुम्ही 30 वर्ष दर महिन्याला ₹5,000 SIP केली तर एकूण गुंतवणूक फक्त ₹18,00,000 असेल. पण तयार होणारी संपत्ती जवळपास ₹1,76,00,000 असू शकते. म्हणजेच ₹1,58,00,000पेक्षा जास्त नफा. यालाच म्हणतात कंपाऊंडिंगची ताकद. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी कंपाऊंडिंगला जगातील 8वे आश्चर्य म्हटले आहे. कंपाऊंडिंग म्हणजे तुमच्या पैशावर व्याज मिळते, नंतर त्या व्याजावरही व्याज मिळते. अशा प्रकारे पैसा वेगानं वाढतो. यामुळेच ₹18,00,000 गुंतवणूक करून ₹1,76 कोटी संपत्ती तयार होऊ शकते. आता 2 व्यक्तींचे उदाहरण पाहूया. पहिली व्यक्ती वयाच्या 25व्या वर्षी SIP सुरू करते आणि 30 वर्ष गुंतवणूक करते. तिच्याकडे अंदाजे ₹1,76,00,000ची संपत्ती तयार होऊ शकते. दुसरी व्यक्ती 10 वर्ष उशिरा म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी SIP सुरू करते. ती फक्त 20 वर्ष गुंतवणूक करते आणि तिच्याकडे अंदाजे ₹50,00,000ची संपत्ती तयार होते. फरक पहा. फक्त 10 वर्ष उशीर केल्याने जवळपास ₹1,26 कोटी फरक पडतो. म्हणूनच गुंतवणुकीत वेळ हा सर्वात मोठा मित्र असतो. गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहू नका. SIP करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. दीर्घकालीन गुंतवणूक करा. चांगला म्युच्युअल फंड निवडा. घाबरून SIP बंद करू नका. दरवर्षी SIP वाढवा. इमर्जन्सी फंड वेगळा ठेवा. स्टेप-अप SIPची ताकद लक्षात घ्या. जर तुम्ही दरवर्षी SIP मध्ये 10% वाढ केली तर पहिले वर्ष ₹5,000, दुसरे वर्ष ₹5,500, तिसरे वर्ष ₹6,050. अशा पद्धतीने SIP वाढवत गेल्यास 30 वर्षात संपत्ती 3 ते 4 कोटींपर्यंत जाऊ शकते. निष्कर्ष. महिन्याला फक्त ₹5,000 SIP करून 10 वर्षात ₹11,5 लाख, 20 वर्षात ₹50,00,000, 30 वर्षात ₹1,76 कोटी संपत्ती तयार होऊ शकते. म्हणून गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहू नका. आजच SIP सुरू करा आणि भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवा. आत्ता हा समोर दिलेला चार्ट बघा. यामध्ये 10 वर्षांपासून ते 30 वर्षापर्यंत दर महिना ₹5,000 SIP मध्ये गुंतवले तर एकूण गुंतवणूक आणि अंदाजे किती परतावा आपल्याला मिळू शकतो हे दाखवले आहे. ही आकडेवारी 12% वार्षिक परताव्याच्या गृहीतकावर आधारित आहे. वास्तविक परतावा बाजाराच्या कामगिरीनुसार बदलू शकतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशासाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि योजनेची सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. फायनान्स वर्ल्ड मराठी चॅनल सबस्क्राईब करा.
कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर असेच नवीन नवीन विषय आम्हाला तुमच्यासाठी घेऊन येता येतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.